हाऊ टू डू नथिंग हे जेनी ओडेल यांनी लिहिलेलं पुस्तक आधुनिक जीवन, लक्ष, अटेन्शन, तंत्रज्ञान आणि माणसाच्या अनुभवांबद्दल खोलवर विचार मांडतं. या पुस्तकाचं नाव ऐकायला जरी काहीच करू नका असं वाटत असलं तरी त्याचा खरा अर्थ आळशीपणाशी संबंधित नाही. उलट या पुस्तकात काहीच न करणे म्हणजे सतत व्यस्त राहण्याच्या, उत्पादन करण्याच्या आणि ऑनलाईन राहण्याच्या दबावातून थोडं मागे हटणं आणि आपल्या लक्ष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवणं असा अर्थ आहे. आजच्या काळात आपलं लक्ष ही खूप महत्त्वाची गोष्ट बनली आहे आणि ते परत मिळवणं ही एक प्रकारची वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिक्रिया आहे असं ओडेल सांगतात. पुस्तकाची सुरुवात आजच्या जगाच्या रचनेपासून होते. आपण अशा काळात जगतो आहोत जिथे सोशल मीडिया, जाहिराती आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सतत आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक ॲप, प्रत्येक नोटिफिकेशन आणि प्रत्येक फीड अशी बनवली जाते की आपण जास्त वेळ तिथेच घालवावा. या संपूर्ण प्रणालीला अटेन्शन इकॉनॉमी म्हटलं जातं, म्हणजे जिथे लोकांचं लक्ष हीच सर्वात मौल्यवान गोष्ट असते. कंपन्या त्यातून पैसे कमवतात, त्यामुळे त्या आपल्याला सतत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू हे आपल्या सवयीचा भाग बनतं आणि आपल्याला कळतही नाही की आपण आपलं लक्ष कसं गमावत आहोत. या सगळ्या वातावरणात उत्पादक असणं हा एक दबाव बनतो. लोक फक्त कामातच नाही तर त्यांच्या मोकळ्या वेळेतही काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतात. विश्रांती घेणं ही कधीकधी एक उद्दिष्ट बनतं, जणू त्यातूनही काही फायदा मिळायला हवा. सोशल मीडिया याला आणखी वाढवतो, जिथे लोक स्वतःला एक ब्रँड म्हणून सादर करतात. प्रत्येक पोस्ट आणि अपडेट हा एक प्रकारचा प्रदर्शन बनतो. त्यामुळे लोक स्वतःला सतत सुधारण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे मानसिक थकवा वाढतो. जेनी ऑडेल या विचारांना आव्हान देतात. त्या सांगतात की प्रत्येक क्षण उपयोगी किंवा उत्पादक असायलाच हवा असं नाही. माणसाचं आयुष्य फक्त काम आणि परिणामांपुरतं मर्यादित नसतं. त्या सुचवतात की आपण आपलं लक्ष समजून घेतलं पाहिजे आणि ते कुठे वापरतो आहोत हे पाहिलं पाहिजे. काहीच न करणं म्हणजे अशा गोष्टींपासून दूर जाणं जे आपलं लक्ष नियंत्रित करतात आणि त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं ज्या खरोखर महत्त्वाच्या आहेत. पुस्तकाचा मोठा भाग लक्ष या संकल्पनेवर आधारित आहे. ओडेल सांगतात की लक्ष हीच ती गोष्ट आहे जी ठरवते की आपण जगाकडे कसं पाहतो आणि काय महत्त्वाचं मानतो. जर आपलं लक्ष सतत तुटत असेल तर आपण खोलवर विचार करू शकत नाही. आपण गोष्टी फक्त वरवर समजतो आणि पटकन प्रतिक्रिया देतो. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे शांतपणे आणि लक्षपूर्वक पाहतो तेव्हा आपल्याला त्यात नवे अर्थ आणि संबंध दिसू लागतात. यामुळे आपण अधिक सजग आणि समजूतदार बनतो. या कल्पना स्पष्ट करण्यासाठी ओडेल त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा वापर करतात, विशेषतः पक्षी निरीक्षणाचा. त्या सांगतात की जेव्हा त्यांनी बर्ड वॉचिंग सुरू केलं तेव्हा त्यांनी आपल्या आसपासच्या जगाकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांनी लहान सहान गोष्टी लक्षात घ्यायला सुरुवात केली, जसं की ऋतूबदल, पक्ष्यांचे आवाज आणि त्यांची हालचाल. हे एक प्रकारचा सराव बनलं, ज्यामुळे त्यांचं लक्ष मजबूत झालं आणि त्या डिजिटल जगापासून थोड्या दूर जाऊन खऱ्या जगाशी जोडल्या गेल्या. पुस्तकात तंत्रज्ञानाबद्दल संतुलित दृष्टिकोन आहे. ओडेल असं म्हणत नाहीत की तंत्रज्ञान वाईट आहे किंवा ते पूर्णपणे सोडून द्यायला हवं, पण त्या सांगतात की समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा तंत्रज्ञान फक्त नफा मिळवण्यासाठी लोकांचं लक्ष खेचण्यासाठी डिझाईन केलं जातं. अल्गोरिदम आणि नोटिफिकेशन सिस्टीम आपल्याला परत परत येण्यासाठी प्रवृत्त करतात. यामुळे आपण जास्त वेळ प्रतिक्रिया देण्यात घालवतो आणि कमी वेळ विचार करण्यात. त्यामुळे त्या सांगतात की तंत्रज्ञानाचा वापर जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक केला पाहिजे. इतिहासातील काही उदाहरणांचा वापर करून ओडेल दाखवतात की काही लोकांनी समाजापासून पूर्णपणे दूर जाण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी स्वतंत्र समुदाय तयार केले, पण हे प्रयोग नेहमी यशस्वी झाले नाहीत. या उदाहरणांमधून त्या सांगतात की पूर्णपणे समाजापासून दूर जाणं हा उपाय नाही. त्याऐवजी त्या रिफ्युजल इन प्लेस ही कल्पना मांडतात, म्हणजे आपण समाजात राहूनही त्यातील काही पद्धती नाकारू शकतो. पुस्तकात स्थानिकता म्हणजे लोकॅलिटी आणि समुदायाचं महत्त्वही स्पष्ट केलं आहे. आजच्या डिजिटल जगात लोक आपल्या आसपासच्या वातावरणापासून दूर जातात. ऑनलाईन गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे आपल्या परिसराशी असलेला संबंध कमी होतो. ओडेल सांगतात की आपल्या शहर, परिसर आणि नैसर्गिक वातावरणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यामुळे आपल्याला आपलेपणा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. बायोरिजनलिझम ही संकल्पना ही पुस्तकात येते. यात माणूस हा फक्त स्वतंत्र घटक नसून एका मोठ्या जिवंत प्रणालीचा भाग आहे असं मानलं जातं. यात झाडं, प्राणी, पर्यावरण आणि मानवी समाज सगळं एकत्र येतं.
ओडेल सांगतात की आपण या दृष्टिकोनातून विचार केल्यास आपण विकासाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला लागतो. आपण फक्त वाढ आणि उत्पादनावर भर न देता संतुलन आणि टिकाव यालाही महत्त्व देतो. ओळख म्हणजे आयडेंटिटी या विषयावर ही पुस्तकात चर्चा आहे. आजच्या काळात लोक स्वतःला एक ब्रँड म्हणून पाहतात, विशेषतः सोशल मीडियामुळे. पण ओडेल सांगतात की आपली ओळख स्थिर नसते, ती आपल्या नातेसंबंधांमुळे, अनुभवांमुळे आणि वातावरणामुळे घडते. जेव्हा आपण आपल्या लक्ष्याला बाहेर वळवतो आणि इतरांशी जोडतो, तेव्हा आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. या पुस्तकात अनेक विचारवंत, कलाकार आणि तत्त्वज्ञानांचा उल्लेख आहे, ज्यांनी जीवनाकडे केवळ उत्पादकतेच्या दृष्टीने पाहिलं नाही. यामुळे ओडेल दाखवतात की हा विचार नवीन नाही, तर इतिहासातही लोकांनी यावर विचार केला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपलं लक्ष्य परत मिळवणं ही एक प्रकारची प्रतिकाराची कृती आहे. जेव्हा जग आपल्याकडून सतत सक्रिय राहण्याची अपेक्षा करतं, तेव्हा थांबणं आणि निरीक्षण करणं हे धाडसी ठरतं. हे आळशीपणा नाही, तर आपल्या मानसिक आणि भावनिक जागेचं संरक्षण आहे. पुस्तकात हेही सांगितलं आहे की सतत डिजिटल जगात गुंतून राहिल्यामुळे आपली विचार करण्याची पद्धत बदलते. आपण लहान लहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यात अडकतो आणि खोलवर विचार करण्याची सवय कमी होते. पण जेव्हा आपण आपलं लक्ष पुन्हा नियंत्रित करतो, तेव्हा आपण अधिक स्पष्ट आणि सखोल विचार करू शकतो. ओडेल सहानुभूतीचं महत्त्वही सांगतात. जेव्हा आपण इतरांना लक्षपूर्वक पाहतो आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण अधिक संवेदनशील बनतो. ही क्षमता तेव्हाच वाढते जेव्हा आपण थोडं धीमं होतो. पुस्तकात लक्ष आणि सामाजिक बदल यांच्यातील संबंधही मांडला आहे. जेव्हा आपण एखाद्या समस्येकडे लक्ष देतो, तेव्हा आपण त्यात सहभागी होण्यासाठी तयार होतो. पण जर आपलं लक्ष सतत विचलित होत असेल, तर आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो. ओडेल वारंवार सांगतात की जीवनाला फक्त मशीनसारखं पाहू नये. माणसाची किंमत फक्त त्याच्या कामावर अवलंबून नसते. विश्रांती, सर्जनशीलता आणि नातेसंबंध यांनाही तेवढंच महत्त्व आहे. वेळ आणि जागेचं महत्त्वही पुस्तकात स्पष्ट केलं आहे. जेव्हा आपल्याकडे विचार करण्यासाठी मोकळी जागा नसते, तेव्हा आपण नवीन कल्पना विकसित करू शकत नाही. काहीच न करणं ही अशी जागा निर्माण करतं, जिथे नवीन विचार आणि अनुभव निर्माण होतात. शेवटी पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की काहीच न करणं म्हणजे निष्क्रिय राहणं नाही, तर वेगळ्या पद्धतीने जगणं आहे. हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे. लक्ष हीच ती गोष्ट आहे जी आपल्या जगाला आकार देते. जर आपण ते योग्य ठिकाणी वापरलं, तर आपण अधिक अर्थपूर्ण, संतुलित आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. अखेरीस हे पुस्तक आपल्याला शिकवतं की खरी स्वातंत्र्य बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या लक्षाच्या निवडीत आहे. जेव्हा आपण ठरवतो की आपण काय पाहणार, काय ऐकणार आणि कशावर लक्ष देणार, तेव्हा आपण हळूहळू त्या जगापासून दूर जाऊ लागतो, जे आपल्याला सतत व्यस्त आणि विचलित ठेवतं, आणि अशा जीवनाकडे वळतो जिथे आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो, अनुभवू शकतो आणि जोडले जाऊ शकतो.